जय गुरुदेव, जय गुरुमाऊली. जन्माष्टमीचं आपण जे आज भजन ऐकणार आहोत, महाशक्ती अनुसया माऊलींनी या 15 ऑगस्टच्या जन्माष्टमीला 2025च्या जन्माष्टमीला माझ्याकडून लिहून घेतलेला आहे. तर आपल्याला आनंद येईल मातेचा संदेश ऐकण्यासाठी, गुरुमाऊलीचा संदेश ऐकण्यासाठी. तर माता म्हणते की कृष्ण सखा हा खेळतो कसा. आता कोणतंही बाळ आपण खेळताना जेव्हा पाहतो तेव्हा किती आनंदित होऊन जातो. ज्यांना मुलंच आवडत नाहीत मुळात, त्यांना तर मुलांनी मस्ती केली ते रागवतील, मारतील, हाकलतील. पण 4 मुलं जेव्हा खेळतात, ओरडतात, खुश होतात, आनंदित होतात, तेव्हा त्या घरातलं वातावरण, त्या अंगणातलं वातावरण, त्या कॉलनीमधलं, नगरामधलं वातावरणही चैतन्यमय होऊन जाते. आणि जेव्हा कृष्ण खेळेल तेव्हा कसं वातावरण होईल सांगा. कृष्ण आत बाहेर नाही खेळत, तर कृष्ण आपल्या अंतरंगात खेळतो आणि तो गीता ज्ञानामध्ये रमतो. जिथं भगवद्गीतेचं गायन होईल तिथे तो खेळतो, त्याच्या अंतरंगात, अंतःकरणात तो खेळतो. आता कृष्ण जर कधी खेळायला आले तर आजच्या युगामध्ये लोक कसे आहेत कृष्णाला माहिती आहे. तर ते म्हणतील पहिले तुम्ही भगवद्गीता वाचा, भगवद्गीता आचरणात आणा, त्यालाच अधिकार आहे माझ्यासोबत खेळायचा. तर असंच असलं पाहिजे. खरोखर जर आले कृष्ण तर त्यांनी कंपल्सरी करून टाकलं पाहिजे की तुम्ही भगवद्गीता वाचल्यावरच तुमचा नंबर लागेल माझ्यासोबत खेळायसाठी. तर या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, कृष्ण सखा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा. आता आपण भगवद्गीता वाचली तर समजून घ्या, वाचली आणि आचरणात आणली, मनन चिंतन केलं तरच कृष्ण सखा खेळेल आपल्यासोबत. पहिल्या कव्यामध्ये म्हटलेलं आहे की अभयदान दिले श्रीकृष्णाने, अभयम सत्व संशुद्धीचे मंत्र गायन केले, गीता अमृत पाजतो कसा. अभयदान दिले, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही निर्भय बना, भिवू नका, हा मंत्र दिला. अभयम सत्व संशुद्धी, भगवद्गीता जर तुम्ही वाचली तर हा खूप मोठा मंत्र आहे. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमच्य गच्छ स्वाध्याय तपार्जवम. कोणते कोणते गुण पाहिजे आपल्या आतमध्ये, दैवी गुण, त्याची चर्चा केली भगवान कृष्णाने. तर पहिला गुण म्हटला अभय, म्हणजे भिवू नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये गुरु आपल्या पाठीशी आहेत, गुरु आपल्या सोबत आहेत, गुरु आपल्याला प्रत्येक पदोपदी मार्गदर्शन करत आहेत, प्रत्येक पदोपदी अनुभव द्यायला तयार आहेत. मग कशाला घाबरता. अभयम, भिवू नका. त्याचंच मंत्र गायन केलं भगवान कृष्णांनी, हा संदेश दिला की भिवू नका. हा गुण आला पाहिजे, निर्भय तत्वाचा गुण आला पाहिजे. तर इतके चांगले संदेश देऊन भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचं अमृत पाजतात. धन्य आहे ती भगवद्गीता आणि धन्य आहे तो अर्जुन, ज्याच्यामुळे आज आपण सर्व विश्वातले जितकेही भक्त आहे आपण भगवद्गीता ऐकत आहोत. तेव्हा सांगितलेला संदेश आज ऐकत आहोत आणि आजही तो आपल्यासाठी त्याच, जसा अर्जुन तीच अवस्था होती, त्याची द्वंद्व होता त्याच्या आतमध्ये, द्विधा मनस्थिती होती, तशीच आज प्रत्येक मनुष्याची मनस्थिती आहे. म्हणून भगवद्गीता आज खूप आवश्यक आहे. आपण ऐकलं की भगवान कृष्ण म्हणजे भगवद्गीता वाचा तरच मी तुमच्यासोबत खेळेल, तोच माझ्यासोबत खेळू शकेल. का? कारण की असं नाही केलं तर अज्ञानी मनुष्य खेळील भगवान कृष्णासोबत तर तो लिस्ट पकडून देईल भगवान कृष्णाला. जरी बाळ रूपात आले खेळायसाठी तरी लिस्ट पकडून देईल की आम्हाला नोकरी लागली पाहिजे, लग्न झालं पाहिजे, आमची इस्टेट आमचे हिस्से वाटण्याबरोबर झाले पाहिजे.
आम्हाला आमचं शेत भेटलं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे. खूप मोठी लिस्ट. त्याच्यापेक्षा भगवान कृष्ण ज्ञानी भक्तासोबतच खेळणं पसंत करतील, कारण की त्यांच्या डोक्याला ताप नाही पाहिजे. खेळतील की आपल्या इच्छा पूर्ण करतील. तर पुढच्या कडव्यामध्ये आहे, समत्वम योग उच्चतेचा घोष करतो सदा, सम राहतो सांगतो सदा, समतेचे अमृत पाजतो कसा. आजच्या युगामध्ये सम राहणं इतकं सोपं नाही आहे. सम राहा हे म्हणणं खूप सोपं आहे, पण सम राहणं इतकं सोपं नाही आहे. कारण की परिस्थिती अशा उभ्या राहतात. प्रपंच करता करता अशा प्रापंचिक अडचणी उभ्या राहतात. अशी संकट, विघ्न, टेन्शन, अशा अडचणी येतात की माणूस हारून जातो, हैराण होतो. तर कसा सम राहील? तर ज्ञानच एक माध्यम आहे जे मनुष्याच्या मनाला सामर्थ्य प्रदान करते. थकलेल्या मनाला एक टॉनिक प्रदान करते ज्ञान, आणि मन स्ट्रॉंग बनते, बलशाली बनते, मनोबल वाढते ज्ञानामुळे. तर असं मनोबल वाढलेलं मन सम राहू शकते, ज्याच्या आतमध्ये गुरुज्ञानाचं शक्तिवर्धक इंजेक्शन गेलेलं आहे, टोचलं गेलेलं आहे. तो सम राहू शकते, प्रसन्न राहू शकते. तर भगवान कृष्णाचं हेच म्हणणं आहे की तुम्ही परिस्थिती बदलत राहील, पण मनस्थिती बदलू देऊ नका. मनस्थिती आपली समत्वात स्थिर करा. समत्वाच्या त्या गंगेमध्ये मनाला डुबवून ठेवा. तर ह्या अशा गोष्टी सांगून, भगवद्गीता सांगून समतेचं अमृत पाजतात. धन्य आहे भगवान कृष्णांचं हे सम्यक ज्ञान. तिसऱ्या कडव्यामध्ये भगवान कृष्णाचे वचन सांगताना अनुसूया माऊली म्हणते, योग स्वरूपाचे परम ज्ञान दिले, तस्मात योगी भवार्जुन म्हणून जागृत केले, योगाच्या पराकाष्ठेवर पोहोचवतो कसा. आता माणसाच्या आतमध्ये जर कमी आहे तर ते योग स्वरूपाचं परम ज्ञान नाही आहे, या संसाराचं अधम ज्ञान आहे. अज्ञानीपणा भरलेला आहे, अज्ञानी लक्षणं भरलेले आहेत. तर म्हणून परम ज्ञानाची आवश्यकता आहे, योग स्वरूपाचं. तर योग साधण्यासाठी काय करावं लागेल? परमेश्वरासाठी योग जर जुळला पाहिजे परमेश्वरासोबत, तर काय करावं लागेल? भोग सोडावं लागेल. भोग सोडल्याशिवाय योग होणार नाही आणि ते परमज्ञानही मिळणार नाही. तर परमज्ञान तर दिलंच अर्जुनाला, पण तू योगी बन. हे फक्त ऐकू नको, ऐकण्यापुरतंच मर्यादित ठेवू नको, हे आचरणात आण. तस्मात योगी भवा अर्जुना, तू योगी बन. योगाच्या पराकाष्ठेवर ते पोहोचून देतात आपल्याला. तर जेव्हा आपण गुरुसोबत आपलं कनेक्शन जोडतो, तेव्हा कृष्णही आपल्यासोबत कनेक्शन जोडतात, आणि ज्ञान जे आहे ते आपल्या आचरणाचं अंग बनते. म्हणून गुरुकृपा, जागोजागी गुरुकृपेची आवश्यकता आहे. ज्ञान फक्त ऐकण्यापुरतं नाही राहिलं पाहिजे. तर गुरुचे एक आहेत की ते आपल्या आचरणाच्या कणाकणात ते ज्ञान भरून देतात. पुढच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, चौथ्या माता म्हणते, क्रोधात भवती समोह, ही समज दिली. म्हणजे क्रोध जर केला तर संमोहित बुद्धी होऊन जाते. समोह म्हणजे पतन होऊन जाते, भ्रष्ट होऊन जाते बुद्धी. काय करायचं काही समजत नाही. अविवेकाने पतन होईल ही बुद्धी दिली. क्रोधामुळे जर अविवेक निर्माण झाला तर तुमचं पतन होऊन जाईल, तुम्ही पापाच्या गड्ड्यात पडून जाल. परम शांतीचे अमृत पाजतो कसा. तर आज आपण पाहतो घरोघरी राग थय आपलं तांडव मांडत आहे. या रागाच्या भरामध्ये भावाभावामध्ये भांडणं,
पती पत्नीमध्ये भांडणं, सासू सुनेमध्ये भांडणं, शेजाऱ्यामध्ये भांडणं, देशामध्ये भांडणं. राग आणि अहंकार दोन गोष्टी खूप खूप खतरनाक आहेत. याच्यामुळेच अविवेक निर्माण होते. अविवेक म्हणजे बुद्धी चालली जाते, विचारपूर्वक कार्य नाही करत व्यक्ती, फक्त स्वार्थासाठी कार्य करते. तर हे सगळं ज्ञान देऊन परम शांतीचं अमृत पाजतात भगवान कृष्ण. आणि सोबत माता हे वचन देऊन राहिली, म्हणजे हे अमृत किती महाअमृत बनून जाईल तुम्ही विचार करा. पाचव्या कडव्यामध्ये माता म्हणते, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरुवाच प्रजापती. याचा अर्थ आहे भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायातला 10वा श्लोक आहे. तर पूर्ण नाही, हा पूर्ण श्लोक या प्रकारे आहे. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्य वमेश ओस्तिष्ठ काम धुक. म्हणजे प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पाच्या आरंभी यज्ञसहित सृष्टीची रचना करून प्रजाजनांना सांगितले की तुम्ही लोकांनी यज्ञाद्वारे त्या परमपुरुषाची पूजा करा, वृद्धी करा. हा यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित सुख प्रदान करणार आहोत. यज्ञासहित सृष्टीची रचना केली प्रजाजनासाठी. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही यज्ञ भावनेने कर्म करा, ही दृष्टी दिली माता म्हणते. यज्ञ भावना काय? त्याग आणि बलिदानाची. जेव्हा मनुष्य त्याग करील, देण्याचं शिकील जनकल्याणासाठी, लोकमंगल्यासाठी, तेव्हा तो यज्ञ करील. यज्ञ भावना त्याच्या आतमध्ये निर्माण होईल. त्याग आणि दान, त्याग आणि बलिदान. तर माता म्हणते की यज्ञ भावनेने कर्म करा, ही तो दृष्टी दिली. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरुवाच प्रजापती. यज्ञ भावनेने कर्म करा, ही तो दृष्टी दिली. त्याग आणि बलिदानाचे अमृत पाजतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. तर हे गुण जेव्हा आपल्या आतमध्ये निर्माण होतील तेव्हा कृष्ण आपल्यासोबत खेळील. आता जन्म तर झाला कृष्णाचा, आपण त्याला लोणी खाऊ घातलं, दही दूधही खाऊ घातलं, पण खेळलोही पाहिजे ना आपण त्याच्यासोबत. आता एक एक पायरी चढत जायचं आहे. तो आपल्यासोबत खेळला पाहिजे, आपणही त्याच्यासोबत खेळलो पाहिजे. तर याच्यासाठी माध्यम ज्ञानच आहे. कृष्णाचं रूप जेव्हा आपण पाहतो तर लोणी खाताना दिसेल कृष्ण. याचा अर्थ काय की आपलं मन लोण्यासारखं मृदू झालं पाहिजे, मधुर झालं पाहिजे, शुभ्र झालं पाहिजे, म्हणजे निर्मळ आणि शुद्ध झालं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे, प्रेमळ झालं पाहिजे. तेव्हा तो लोणी खाईल, तेव्हा तो लोणी चोरील, म्हणजे आपलं मन चोरील. कृष्णाचं एकच कार्य आहे मन चोरण्याचं. पण तो कोणाचं मन चोरते? ज्याचं मन लोण्यासारखं होऊन जाईल. तर कृष्णाचं स्वरूप खूप खूप आनंदित करणार आहे, आकर्षित करणार आहे. पुढे माता म्हणते, ज्ञान दान गीता स्वरूपात तू साऱ्या विश्वास केले, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते सांगितले. दिव्य ज्ञानाचे अमृत पाजतो कसा. या गीतेच्या माध्यमातून ज्ञानदान तू पूर्ण विश्वास केले. असं नाही की भगवद्गीता याच जातीच्या लोकांसाठी आहे, त्याच जातीच्या लोकांसाठी आहे, श्रीमंतासाठीच आहे, गरिबासाठीच आहे, याच देशासाठी आहे, भारतासाठीच आहे, दुसऱ्या विदेशासाठी नाही, सगळीसाठी भगवद्गीता आहे. आणि भगवान कृष्णही म्हणतात की नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. म्हणजे ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आहे. हे दिव्य ज्ञान, या दिव्य ज्ञानाचे अमृत पाजतो कसा. माता म्हणते, एक एक शब्द तुम्ही मातेचा ऐकला तर तुमच्या अंतरंगामध्ये धुलाई होऊन जाईल. अंतरंगामध्ये एक जागृतीचा स्वर उठेल की आपण कुठे पडलेला आहोत या भोगात, आपण योगात गेलो पाहिजे. पुढे माता म्हणते, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. वचन दिले
धर्माची स्थापना करण्या युगे युगे प्रगटला, करुणा कृपेचे अमृत पाजतो कसा. मग तू नेहमी वचन दिलं की जेव्हा जेव्हा साधू लोकांना, सज्जन लोकांना, संत लोकांना त्रास होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि विनाश करील त्या दुष्कर्मी लोकांचा, पापकर्म करणाऱ्या लोकांचा, जे साधू संतांना त्रास देतात, जे सज्जन लोकांना त्रास देतात त्यांचा मी विनाश करील. धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगे प्रगटणार आहे. माता आमते करुणा कृपेचे अमृत पाजतो कसा. म्हणजे तू पुन्हा पुन्हा अवतार घेऊन पुन्हा पुन्हा भगवद्गीता सांगतो, ज्ञान सांगतो, तर हे करुणा कृपास्था आहे तुझी, त्याची वर्षाव करतो तू. आपण खूप वेळा म्हणतो की मी बदलू शकत नाही, मी जसा आहे तसा आहे, माझ्या हातात नाही आहे. देवाने बदललं तर मी बदलेल, गुरुनी बदललं तर मी बदलेल, पण असं नाही आहे. तर माता कायम त्याच्यात आपण स्वतःचे मित्र आणि स्वतःचे शत्रू आहोत. उद्धरे दात मनात मानम नात्मानम वसादयेत. म्हणजे आपणच उद्धार करू शकतो. आपल्याला अधोगती नेण्यापासून आपण स्वतःच वाचवू शकतो. स्वतः चांगल्या मार्गावरही आपण स्वतःच नेऊ शकतो. आपल्या जीवनाला आपल्या हातात आहे, कुठं न्यायचं आहे आपल्याला. उद्धरे दात मनात मानम नात्मानम मद साधयेत आत्मैव ह्यात मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. म्हणजे संसार सागरातून आपणच आपला उद्धार करायचा आहे. कोणावर डिपेंड नाही राहायचं आहे की कोण मला बदलेल, कोण नाही. आपल्याला आपला बदल करायचा आहे, आपल्यामध्ये आपल्याला स्वतःला सुधार करायचा आहे. आपल्या आत्म्याला अधोगतीकडे नाही न्यायचं आहे. स्वतःच आपण ढकलतो वाईट कर्माकडे, पाप कर्माकडे स्वतःला. असं का म्हटलेलं आहे कृष्णाने, मातेने? कारण की आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. जर आपण वाईट कर्मात स्वतःला ढकलतो, वाईट मार्गावर ढकलतो, तर आपण आपले शत्रू आहोत. आणि चांगल्या मार्गावर आपण नेतो स्वतःला, तर आपण आपले मित्र आहोत. तर अधोगतीतून सदा बाहेर काढतो कसा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. आपल्याच भ्रमाचं निवारण करून टाकतात कृष्ण भगवान. या भ्रमाद्वारेच तर आपण भटकत राहतो की मी नाही बदलू शकत, मी नाही सुधरू शकत. आपल्या हातातच आहे जर इच्छा असेल तर. म्हणून मातेने सगळं सांगितलं कृष्णाच्या माध्यमातून. पुढे माता म्हणते यो माम पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति. चराचरात सर्वत्र ईश्वर पहा म्हणतो हा, सर्वव्यापी तत्वाचे अमृत पाजतो कसा. यो माम पश्यति सर्वत्र म्हणजे मला जो सर्वत्र पाहतो तो मला प्रिय आहे, मी त्याच्यासाठी अदृश्य नाही राहत. कृष्ण भगवान म्हणतात. म्हणून ते म्हणतात की तुम्ही पहा, मला सर्वत्र पहा, गध्यात पहा, घोड्यात पहा, कुत्र्यात पहा, माकडात पहा, शत्रूमध्ये पहा, मित्रामध्ये पहा, तर मग मी तुमच्यापासून अदृश्य नाही राहणार. अशा सर्वव्यापी तत्वाचे अमृत पाजतो सदा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. खूप अद्भुत मातेने हे शब्द प्रदान केले. जर आपलं मन स्थिर असेल, शांत असेल, श्रद्धा भावनेने युक्त असेल तरच ह्या गोष्टी कळतील आणि गुरुमाऊलीची कृपा असतील तरच हे आत्मसात होतील. तर ही जन्माष्टमी खूप विशेष हो आपल्यासाठी. आणि कृष्ण खेळो यावेळेस. पुढे माता म्हणते की चंचल मनाला आवरण्याचे साधन तू दिले. कृष्णाला म्हणून राहिले की माता सध्या कृष्णासोबत खेळून राहिली आणि आपल्यालाही म्हणून राहिली, इन्व्हाइट करून राहिले की या आमच्यासोबत खेळा. चंचल मनाला आवरण्याचे साधन तू दिले. अभ्यासेनं तू कोणते वैराग्याचे गुहे ते दिले.
आपण म्हणतो, अर्जुन म्हणे की हे चंचल मन आहे, वायूसारखं आहे, वायूवरूनही दुष्कर आहे, याला वश करणं. मी वश करू शकत नाही कृष्णा. तर कृष्णाने काय म्हटलं की करू शकतो तू वश, 2 गोष्टीमुळे, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यासाने तू कौंतेय, वैराग्याने गुह्य येते. सतत अभ्यास करा ध्यानाचा, ज्ञानाचा, नामस्मरणाचा, गुरुमाऊलीने दिलेल्या सद्गुणांचा, आणि वैराग्य करा विषयापासून. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि आपल्याला आवडतात त्याच्यापासून वैराग्य करा. अनासक्ती करा त्याच्यापासून, डिटॅच होऊन जा, अटॅचमेंट दूर करून द्या. आत्मसंतुलनाचे अमृत पाजतो कसा, तो आत्मसंतुलित करून देते जेव्हा आपण ध्यानामध्ये उतरतो, ज्ञानामध्ये उतरतो. कृष्ण सखा हा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा. तर त्याचं खेळणं, त्याच्यासोबत खेळणं खूप खूप आनंददायी आहे, खूप खूप ज्ञानदायी आहे. माता म्हणते परमेश्वर प्राप्ती करणारे खूप दुर्लभ असतात. आणि कृष्ण म्हणतात, माता सांगते की मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिद तपि सिद्धये. गुरुकृपेनेच परमप्राप्ती होते बघा. म्हणजे खूप कमी आहेत परमेश्वराची प्राप्ती करणारे, खूप दुर्लभ. मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे 1000 मनुष्यात कोणी एखादा. पण ही प्राप्ती त्या परमेश्वराची कशी होते? गुरुकृपेनेच. गुरुकृपेशिवाय काहीच साध्य नाही होऊ शकत. आपण आपल्या बळावर करतो म्हटलं, आपल्या ताकदीवर तर नाही होऊ शकत. आपलं मनच आपलं वश झालं नाही अजून, तर परमेश्वर कसा वश होईल आपल्या, कसा तो प्रगट होईल आपल्यासमोर, कसं त्याचं दर्शन होईल? परमेश्वर प्राप्ती करणारे खूप दुर्लभ असतात. मनुष्याणाम सहस्रेषु कच्चिदपि सिद्धये असतात. गुरुकृपेनेच परमप्राप्ती होते बघा. पुढच्या कळवामध्ये माता म्हणते, सूर्यचंद्रातील प्रकाश, वेदांमधील ओंकार तूच आहेस. कृष्णाला म्हणते, पृथ्वीमधील पवित्र सुगंध, अग्नीमधील परम तेज तूच आहेस. जीवनम सर्वभूतेषुचा बोध दिला कसा. या सूर्यामधील प्रकाश तूच आहे, या वेदांमधील ओंकार तूच आहे, या पृथ्वीमधील जो सुगंध येऊन राहिला तो तूच आहे, अग्नीमधील जो तेज दिसते ते परम तेज तूच आहे. आणि भगवान कृष्ण काय म्हणतात की प्रत्येक जीवामध्ये मीच आहे, प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात मीच निवास करतो. हा बोधही तू दिला. याच्यावरून आपल्याला कळते की आपण कोणाचा द्वेष नाही केला पाहिजे, कोणाचा राग नाही केला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तोच समावलेला आहे. आजकाल लोक कुत्र्यांना किती मारतात, दगड मारतात, काडीनी मारतात, कुठे कुठे तर तोंड बांधून ठेवतात, कुठे कुठे चटके देतात. तर आज जे लोक प्राणी मात्रांना त्रास देत आहे, प्राण्यांना मारत आहे, त्यांना पीडा देत आहे, ते सगळं भोगावं लागेल एक दिवस. म्हणून मुक्या जीवाला त्रास देऊ नका, मुक्या जीवाला मारू नका. नाही आशीर्वाद घेऊ शकत तर त्यांचा श्राप घेऊ नका. अशा लोकांचे अपघात निश्चित आहेत, जे मुक्या जनावरांना जाणून बुजून त्रास देतात. तर म्हणून जो मंदिरात आहे तोच या जीवात आहे, हे जर समजले तर तुम्हाला काहीच वाचायची आवश्यकता नाही. प्रत्येक जीवामध्ये त्या ईश्वराचं दर्शन करा, जसं नामदेव महाराजांनी केलं होतं गद्यामध्ये. तुकाराम महाराजांनी केलं होतं, ज्ञानेश्वर माऊलींनी केलं होतं रेड्यामध्ये, मुक्ताबाई, जनाबाई. आपण आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे की कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर, गाईला गुळ, पोळी. जेही आपल्याकडून होते आपलं फक्त आपल्यासाठीच नाही आहे, याच्यामध्ये खूप लोकांचा हिस्सा आहे. आपल्या कमाईमध्ये आपल्या आईचा हिस्सा आहे, आपल्या वडिलाचा हिस्सा आहे, आपल्या गुरुचा हिस्सा आहे, या सगळ्या प्राणी मात्रांचा हिस्सा आहे, या चराचरातल्या कणात कणातल्या जीवाचा हिस्सा आहे.
माता म्हणते की जे जाणण्यायोग्य आहे ते जाणल्याने परमानंद होतो. हे कृष्णाचे वचन सांगून राहिली माता. गेयम यत प्रवक्ष्यामी यज्ञात्वा अमृतमश्नुते. जे जाणण्यायोग्य आहे ते तुम्ही जाणाल तर तुम्हाला खूप आनंद होऊन जाईल, परमानंद होऊन जाईल. पण आपण कुठं जाणतो? जे जाणण्यायोग्य आहे ते जाणत नाही, जे जाणण्यायोग्य नाही आहे ते जाणतो. संसारातल्या गोष्टी जाणण्यायोग्य नाही आहेत त्याच्यात खूप रस घेतो, आणि आत्म्यासंबंधित परमात्म्यासंबंधित ज्या जाणण्यायोग्य आहेत त्याच्या दूर दूर राहतो, त्या बोरिंग होतात. तर माता आमते अनादी त्या परब्रह्माला आळवू कसा, सांग सद्गुरुनाथा तो मिळवू कसा. किती सुंदर मातेने शब्द दिलेले आहेत. अनादी आहे तो परब्रह्म परमात्मा, त्याला जाणायचं आहे ज्याच्यामुळे मला आनंद होणार आहे. पण त्या परब्रह्माला मी आळवू कसा, कसा आळवू, कसा विनवू, कसं म्हणवू, कशी प्रार्थना करू, कसं आपलंसं करू, कसं ओळखू. सांग सद्गुरुनाथा तो मिळवू कसा, तो परमात्मा मी मिळवू कसा, सांग सद्गुरुनाथा. सद्गुरुशिवाय कोण सांगणार आहे? तर या टप्प्यावर माता पोहोचली की सांग सद्गुरुनाथा तो मिळवू कसा. हाच आपला प्रश्न असला पाहिजे गुरुमाऊलीजवळ, की सांगा गुरुमाऊली तो मिळवू कसा. तर या जन्माष्टमी निमित्त खूप खूप सुंदर भजन, खूप सुंदर शब्द मातेने दिले. आणि परमेश्वर कसा मिळवायचा हाच प्रश्न आपल्या गुरुला आपण विचारला पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांचं काय उत्तर असेल, त्या उत्तराचं आपण आपल्या जीवनात ज्ञान आचरणात आणलं पाहिजे. ते संपूर्णपणे आपल्या आचरणात उतरवलं पाहिजे, आपल्या स्वभावाचं अंग बनवलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. तेव्हा आपण त्याला मिळवू शकतो परमेश्वराला. तर त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे ध्यान, आणि हे ज्ञान आणि भक्ती आणि सत्कर्म. गुरुमाऊली हेच सांगणार आहेत, हे गोष्टी करा तुम्ही तर तुम्ही परमेश्वराला मिळवू शकाल. आणि ह्या करता करता अजून खूप काही सूत्र देऊन जातील ते जीवनात. तसं जसं तुम्ही गुरु सानिध्यात येता तसं तसं गुरुमाऊली आपल्याला एक एक पायरी चढवतात. आपल्याला माहीत नाही आहे पुढच्या पायरी कोणती आहे, पुढची पायरी कशी आहे, आपण चढू शकू की नाही चढू शकू. आपण स्वतःहून नाही चढू शकू, पण गुरुमाऊली बोट पकडून आपल्याला चढवतील एक एक पायरी, आणि सगळ्या पायऱ्या चढवून त्या मंदिरातल्या त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जातील. म्हणजे त्या आत्म्यापर्यंत घेऊन जातील, त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जातील म्हणजे बाहेर नाही तर आपल्या आतमध्येच घेऊन जातील, जो आपल्या खूप समीप आहे. पण समजावण्यासाठी एक पायऱ्या म्हणून आपल्याला सांगावं लागते, आणि आहेतही पायऱ्या, दिसत नाहीत पण आहेत. जसे जसे आपले दोष दुर्गुण दूर होत जातील गुरुकृपेने आपल्याला जाणीव झाली पाहिजे की मी पूर्णपणे अज्ञानी आहे. तेव्हा आपण पायरी गुरुमाऊली आपल्याला हात पकडून चढवून नेऊ शकतील. हे कबूल करावं लागेल गुरुमाऊलीसोबत सगळ्यांसमोर की मी अज्ञानी आहे. अज्ञानी व्यक्तीलाच ज्ञान दिलं जाईल ना. जो म्हणेल की मी ज्ञानी आहे, दाखविल असं की मला सगळं काही समजते, गुरुमाऊली ज्ञान देऊनही त्याला ज्ञान देतील नाही, म्हणजे त्याला हात पकडून पायऱ्या चढवतील नाही. तर जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. या गीताद्वारे आपण त्या बाळकृष्णासोबत खेळलो, तोही आपल्यासोबत खेळला या ज्ञानाद्वारे, आणि या खेळातून एक विशेष आनंद आपल्याला मिळाला असेलही. आणि खेळत राहा. जेव्हा जेव्हा खेळायची इच्छा झाली कृष्णासोबत, गुरुमाऊलीसोबत, तेव्हा तेव्हा हे भजन ऐका, डोळे बंद करून ऐका. आपण त्यांच्यासोबत खेळत आहो, खो खो खेळत आहो, लपन छिपन खेळत आहो. हे जुने जे खेळ आहेत, जुने पिढ्या खेळत होते, सगळे खेळ आपण खेळत आहोत. आजकालचे नवीन गेम नाही म्हणत मी. तर जो खेळ आपल्याला परमेश्वरासोबत जोडतो तोच खेळ खरा आहे. आपले जुने खेळ जर त्यातलं मर्म जाणलं तर हे परमेश्वरासोबत जोडतात. एक तर खेळात कोणाचा पहिला नंबर येईल किंवा दुसरा नंबर येईल किंवा तिसरा नंबर येईल किंवा तो आऊट होऊन जाईल. असंच आपण एकतर
गुरुसोबत जुळू स्वतःच्या मनाला किंवा ईश्वरासोबत जुळू आणि जुळता आपण त्या एक परमेश्वराला आपल्या आतमध्ये साक्षात दर्शन करू, म्हणजे आपला पहिला नंबर आला. गुरु सानिध्यात ज्ञान ऐकून राहिलो आणि आत्मसात करून राहिलो म्हणजे दुसरा नंबर आला. आणि हे दुसरा नंबर आल्यावरच पुढं अभ्यास करता पहिला नंबर येईल गुरु सानिध्यात. आणि अजून आपण गुरु सानिध्यात चाललो, फक्त सानिध्यात आलो, अजून काही समजून नाही राहिलं, फक्त सानिध्यात आलो. सानिध्यात येणं म्हणजे तिसरा नंबर, गुरुज्ञान ऐकणं आचरणात आणणं म्हणजे दुसरा नंबर. आणि मग पायऱ्या चढत गुरुला आपण समर्पण करून देणं, आपलं बोट पकडून देणं म्हणजे मग पहिला नंबर, ईश्वर प्राप्ती होऊन जाईल. तर खूप अद्भुत आहे हा खेळ. जीवनामध्ये आपले खूप सारे खेळ आपण खेळतो आणि कर्माचा खेळ तर खेळतोच, पण आपण आज सर्वप्रथम या जन्माष्टमीला कृष्णासोबत खेळलो, कृष्णाच्या ज्ञानासोबत खेळलो. असाच खेळ रंग आणू, असाच खेळ मांडत राहू. कृष्णच खेळ आहे, कृष्णच खेळ भांडे आहे आणि कृष्णच खेळ खेळणार आहे. सर्व काही कृष्णच आहे, सर्व काही गुरुच आहे. गुरुशिवाय कृष्ण काय हे कळणार नाही. म्हणून सर्वप्रथम गुरुला आपण नमन करू, त्यांच्या शरण राहू, त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याची बुद्धी येऊ, अशी गुरुमाऊलीलाच प्रार्थना करू. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. कृष्ण सखा खेळतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा. अभयदान दिले श्रीकृष्णाने, अभयदान दिले श्रीकृष्णाने, अभयम सत्व संशुद्धीचे मंत्र गायन केले, अभयम सत्व संशुद्धीचे मंत्र गायन केले, गीतामृत पाजतो कसा, गीतामृत पाजतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा, गीता ज्ञानात रमतो असा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा. समत्वम योग उच्चतेचा घोष करतो सदा, समत्वम योग उच्चतेचा घोष करतो सदा, सम राहतो सांगतो सदा, सम राहतो बोलतो सदा, समतेचे अमृत पाजतो कसा, समतेचे अमृत पाजतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, कृष्ण सखा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो असा, गीता ज्ञानात रमतो कसा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा. योग स्वरूपाचे परम ज्ञान दिले, योग स्वरूपाचे परम
ज्ञान दिले. तस्मात योगी भावार्जुन म्हणून जागृत केले. तस्मात योगी भवार्जुन म्हणून जागृत केले. योगाच्या पराकाष्ठेवर पोहोचवतो कसा. योगाच्या पराकाष्ठेवर पोहोचवतो असा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. क्रोधात भवती सम्मोहा ही समज दिली. क्रोधात भवती सम्मोहा ही समज दिली. अविवेकाने पतन होईल ही बुद्धी दिली. अविवेकाने पतन होईल ही बुद्धी दिली. परम शांतीचे अमृत पाजतो कसा. परम शांतीचे अमृत पाजतो कसा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. यज्ञ भावनेने कर्म करा ही तू दृष्टी दिली. यज्ञ भावनेने कर्म करा ही तू दृष्टी दिली. त्याग आणि दानाचे अमृत पाजतो कसा. त्याग बलिदानाचे अमृत पाजतो असा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. ज्ञानदान गीता स्वरूपात तू साऱ्या विश्वास केले. ज्ञानदान गीता स्वरूपात तू साऱ्या विश्वास केले. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते सांगितले. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते सांगितले. दिव्य ज्ञानाचे अमृत पाजतो कसा. दिव्य ज्ञानाचे अमृत पाजतो असा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. कृष्ण सखा माझा खेळतो कसा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्माची स्थापना करण्या युगे युगे प्रगटला. धर्माची स्थापना करण्या युगे युगे प्रगटला. करुणा कृपेचे अमृत पाजतो कसा. करुणा कृपेचे अमृत पाजतो असा. कृष्ण सखा हा खेळतो कसा.
कृष्ण सखा हा खेळतो कसा, गीता ज्ञानात रमतो कसा, गीता ज्ञानात रमतो असा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा. आपण स्वतःचे मित्र स्वतःचे शत्रू आहो, आपण स्वतःचे मित्र स्वतःचे शत्रू आहो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत्, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत्. अधोगतीतून सदा बाहेर काढतो कसा, अधोगतीतून सदा बाहेर काढतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा, गीता ज्ञानात रमतो असा, कृष्ण सखा हा खेळतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति, यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति. चराचरात सर्वत्र ईश्वर पहा म्हणतो हा, चराचरात सर्वत्र ईश्वर पहा म्हणतो हा. सर्वव्यापी तत्वाचे अमृत पाजतो कसा, सर्वव्यापी तत्वाचे अमृत पाजतो असा, कृष्ण सखा हा खेळतो असा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो कसा, गीता ज्ञानात रमतो असा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा. चंचल मनाला आवरण्याचे साधन तू दिले, चंचल मनाला आवरण्याचे साधन तू दिले. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गुह्यते दिले, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गुह्यते दिले. आत्मसंतुलनाचे अमृत पाजतो कसा, आत्मसंतुलनाचे अमृत पाजतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा, गीता ज्ञानात रमतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. परमेश्वर प्राप्ती करणारे खूप दुर्लभ असतात, परमेश्वर प्राप्ती करणारे खूप दुर्लभ असतात. मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद् ततिसिद्धये असतात, मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद् ततिसिद्धये असतात. गुरुकृपेनेच परम प्राप्ती होते बघा, गुरुकृपेने परम प्राप्ती होते बघा, कृष्ण सखा हा खेळतो कसा, कृष्ण सखा हा खेळतो कसा. गीता ज्ञानात रमतो असा, गीता ज्ञानात रमतो असा, कृष्ण सखा माझा खेळतो कसा. सूर्यचंद्रातील प्रकाश तूच आहेस, पृथ्वीमधील पवित्र सुगंध तूच आहेस. वेदांमधील ओंकार तूच आहेस, अग्नीमधील परम तेज तूच आहेस. जीवनम सर्वभूतेषुचा बोध दिला कसा, जीवनम सर्वभूतेषुचा बोध दिला कसा, कृष्ण सखा हा
खेळतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा गीता ज्ञानात रमतो कसा गीता ज्ञानात रमतो असा कृष्ण सखा खेळतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा जे जाणण्यायोग्य आहे ते जाणल्याने परमानंद होतो जे जाणण्यायोग्य आहे ते जाणल्याने परमानंद होतो गेयम एतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते गेयम एतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादित्या परब्रह्माला आळवू कसा अनादित्या परब्रह्माला आळवू कसा सांग सद्गुरुनाथा तो मिळवू कसा सांग सद्गुरुनाथा तो मिळवू कसा गीता ज्ञानात रमतो कसा गीता ज्ञानात रमतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा गीता ज्ञानात रमतो असा गीता ज्ञानात रमतो कसा कृष्ण सखा माझा खेळतो कसा कृष्ण सखा माझा खेळतो कसा कृष्ण सखा माझा खेळतो कसा गीता ज्ञानात रमतो कसा गीता ज्ञानात रमतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा कृष्ण सखा खेळतो कसा गोपाल कृष्ण भगवान की जय परमेष्ठी परमगुरु परमानंद स्वरूपिणी अखंडित लक्ष्मी राजराजेश्वरी पारडसिंगा निवासिनी महाशक्ती भगवती सती अनुसूया माता की जय नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हे गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की हे नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की।